नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत दोषी। माझगाव कोर्टाने 15 दिवसांची कैद संजय राऊत यांना सुनावली होती। संजय राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची मुभा असेल। शौचालय घोटाळ्यामध्ये राऊतांनी खोटे आरोप केल्याचं मेधा सोमय्या यांनी म्हटलं। त्या संदर्भात त्यांनी अब्रू नुकसानीची ही याचिका दाखल केली होती। अब्रू नुकसानीच्या खटल्यात राऊत दोषी, नेमकं प्रकरण काय? मीरा भाईंदर येथील 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं। मात्र बनावट कागदपत्र सादर करून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता। त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता। मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी। मात्र काही तासात संजय राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन। सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार, खासदार, महानगरपालिका, विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत। पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत। 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं। आज संजय राऊतांना फासावर लटकवतायत। चॅलेंज करतो उद्धव ठाकरे संजय राऊतला। तुम्ही न्यायाधीश आरती कुलकर्णीवर आरोप करतायत, त्यांनी विधानसभा निवडणूक समोर ठेवून हा निर्णय दिला। मोदीजीचा मुद्दा आणून त्यांनी दिला। त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं, हे सगळं द्यावं। न्यायालयाच्या निर्णयानुसार सिद्ध झालेलं आहे, तर त्यांना काय बोलायचं, त्यांनी काय बोलावं हे मी नाही सांगू शकत। पण माझ्या म्हणजे मी निरपराध आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही घोटाळा केलेला नाही, हे आता न्यायालयाने सिद्ध केल्यामुळे मी अतिशय संतोषी आणि खूप अतिशय आनंदी आहे। न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही, अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलं आहे। आणि न्यायव्यवस्था ही दबावाखाली आहे। ज्या देशाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री गणपतीला मोदक खायला जातात, त्या देशात आमच्यासारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करायची? अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यामध्ये दफन करण्याला मनसेने विरोध केलाय। मनसैनिकांनी कळवा पोलीस ठाण्यामध्ये तसं पत्र दिलं, तर अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासंदर्भात कुटुंबियांनी पोलिसांशी चर्चा केली। अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी स्वतः जागा शोधून आम्हाला सांगा, अशा सूचना पोलिसांनी अक्षय शिंदेच्या आई वडिलांना केल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये सिंघम कोण असा वाद सुरू आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं। एन्काउंटरवरून शिंदे फडणवीसांमध्ये श्रेयवाद रंगलाय असं राऊत म्हणाले आहेत। तर सिंघम होण्याची स्पर्धा चांगली, पण शक्ती कपूर होण्याची नाही। संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं। अपने आप को सिंघम मानते हैं देवेंद्र फडणवीस, वो दोनों में झगड़ा चल रहा है। सिंघम कौन? ये पहली बार मैं देख रहा हूं देश में, मैं सिंघम या तू सिंघम। हाँ, ये जो होड़ मची है उसमें ही सब कुछ क्लियर होता है कि ये कितनी बड़ी राजनीति चल रही है। चांगली गोष्ट आहे ना, सिंघम होण्यावर तरी स्पर्धा आहे, शक्ती कपूर होण्याची स्पर्धा तर नाही ना। महिलाला बघून आऊ आऊ बोलण्याची तर स्पर्धा नाही ना। म्हणून सिंघमची स्पर्धा अगर महाराष्ट्रामध्ये लागली असेल सिंघम बनण्याची, तर त्याचा फायदा राज्यातल्या महिलांनाच होईल। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चौकशी समितीने सोडापाणी अहवाल सादर केलाय। पुतळ्यांतर्गत गंज कमकुवत फ्रेममुळे आणि पुतळा कोसळला, चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे पुतळा कोसळला असं देखील अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। चौकशी समितीने हा सोडापाणी अहवाल सादर केलाय। शिवरायांच्या पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही। देखभाल योग्य पद्धतीने न केल्यानेच पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला। शिवरायांच्या पुतळ्याला चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग करण्यात आली होती। शिवरायांच्या पुतळ्याचं डिझाईन योग्य पद्धतीने करण्यात आलं नव्हतं। वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली, हा विषय राहतोच। आणि त्या कारणामुळेच पोलिसांनी आमदार वैभव नाईक उबाटा गटाचे त्यांना तिथे चौकशीसाठी बोलवलंय। ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हे भ्रष्टाचारामुळे कोसळलं
आणि त्या संदर्भात पोलिसांनी आपल्याकडे काय पुरावे आहेत ह्याची माहिती मला मागितली आहे. जो अहवाल आलाय आज प्रसारमाध्यमातून तो अहवाल प्रसिद्ध झालाय. त्या अहवालात स्पष्टच म्हटलंय की गंजलेले असल्यामुळे, वेल्डिंग चुकीचं असल्यामुळे, लोखंड वापरल्यामुळे हा पुतळा पडला. एवढ्या मोठ्या जे आपलं दैवत आहे त्या दैवताचं काम करताना तिथे वेल्डिंग नीट होत नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. या सरकारचा भ्रष्टाचाराचाच भाग झाला ना. अतिशय भ्रष्ट आहे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्यांचेच हे काळे कारनामे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही. उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल. पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल. पोलिसांकडून आलेल्या नोटीशीला वैभव नाईकांनी पत्रातून उत्तर दिले. शिवरायांच्या पुतळ्याच्या खर्चाचा तपशील आल्यावर माहिती देणार, नौसेनेच्या खर्चाचा तपशील आल्यावर त्याबाबत सविस्तर उत्तर देऊ असं वैभव नाईकांनी म्हटलंय. मुंबईतील भायखळा आणि वर्सोव्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मतभेद आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. भायखळा आणि वर्सोव्याच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दोन्ही जागांवर उमेदवार सुद्धा निश्चित करण्यात आलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबईत मवियाचा फॉर्म्युला सूत्र. मवियात मुंबईतील एकूण जागांपैकी 2/3 जागांवर एकमत सूत्र. पुढील बैठकीत उर्वरित जागांवर वाटाघाटी होणार, काही जागांची अदलाबदलीही होईल सूत्रांची माहिती. मुंबईतील 36 पैकी 18 ते 20 जागांवर ठाकरे गट लढणार सूत्र. काँग्रेस 13 ते 14 तर 2 ते 3 जागा पवार गट लढणार, सपाला 1 जागा मिळणार सूत्र. माझी आपणाकडे अपेक्षा आहे की आपण विचलित न होता आपल्याला जे साध्य करायचे ते यावेळी साध्य केलं पाहिजे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहे, त्याचं वाटप महाविकास आघाडीचं आमचं चालू आहे. 30-1 तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्या वाट्याला जे मतदारसंघ येणार त्याचे उमेदवार आपण त्यानंतर घोषित करणार. ईडीपासून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी हसन मुश्रीफांनी पवार कुटुंबासोबत असलेल्या नात्याचा सौदा केला. समरजित खाडके यांनी हसन मुश्रीफांवर असा हल्लाबोल केलाय. माझ्यावर काही टीकेची झोड उचलली नाही. त्यांनी सांगितलं मागचं ईडीचं प्रकरण, तर त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं. त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं. एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं. आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे, चिरंजीवच होते. सुप्रिया ताई त्यांना धाकट्या भावासकं राखी बांधायचे, थोरल्या भावासकं राखी बांधायचे, बरोबर नाही. सुप्रिया ताई राखी बांधायचे. त्यांनी या नात्याचा सौदा केला, बरोबर शब्द आहे. या नात्यांचा सौदा केला, या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी, बरोबर डील केली, या संबंधांचा सौदा केला. आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द झाला. मात्र या दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंनी मोदींवर टीका केली आहे. मेट्रो लाईनचं उद्घाटन मोदींनी अनेकदा केलंय, त्यामुळे पुन्हा उद्घाटन कशासाठी असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. काय केलं पाहिजे हे आम्हाला कळतं, त्यांनी सांगू नये असा पलटवार यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. आता म्हणजे माझी प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती राहील की तुम्ही त्याचं ओपनिंग आधी केलेलं आहे त्या अनेक लाईन्स. तो एकच प्रोजेक्ट आहे ना, म्हणजे पुन्हा मेट्रो प्रोजेक्टच आहे. त्याच्यामुळे 6व्यांदा ते त्या प्रोजेक्टसाठी येणार आहेत. 6वं उद्घाटन आहे त्या पुण्या मेट्रोचं. त्याच्यामुळे माझी विनंती राहील प्रशासनाला की नागरिकांना तुम्ही त्याच्यात कृपा करून नागरिकांची गैरसोय करू नका. मेट्रो सुरू करा. माननीय प्रधानमंत्री येतील तेव्हा त्याच्यातून ते राईड घेऊ शकतील. आणि त्याचं उद्घाटन तर झालेलंच आहे ना, आधी 5 वेळा आधी झालेलं आहे, एकदा नाही 5 वेळा. नाही, सुप्रिया सुळे वगैरेच्या बोलण्यावर काही घेणं नाही आमचं. माननीय मोदीजी संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. पुण्यात कालही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं पावसामुळे. आजही जर समजा मोदींचा कार्यक्रम झाला
तर त्या ठिकाणी लोकांच्या भावना आहेत की बाबा अजून पुणे रेड अलर्ट आहे, त्यामुळे आम्हाला समजतं काय केलं पाहिजे. यांच्या म्हणण्यावर आम्ही काही करत नाही. माननीय मोदीजी स्वतः निर्णय घेतात, त्यांना कळतं की काय लोकांच्या सोयीचं आहे, काय पुण्याच्या सोयीचं आहे, त्यामुळे ते निर्णय घेतात. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना एसआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी अडवलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. रोहित पवार एसआरपीएफ केंद्राच्या आत जाण्यासाठी आग्रही होते. पोलिसांकडून रोहित पवारांना आत जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. आणखी एक महत्त्वाची बातमी, प्रशासनाचा विरोध झुगारत रोहित पवारांनी लोकार्पण केलेलं आहे. रोहित पवारांनी गेटवर फीत कापली. एसआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी रोहित पवारांना बाहेरच अडवलं होतं, त्यांना आत जाऊ दिलं नाही. अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडे. कुणाल, काय घडलं नेमकं? निखिला, नक्कीच आपण बघितलं की आज अहमदनगरच्या जामखेड येथील कुसळगाव आहे, या ठिकाणी एसआरपीएफ केंद्र उभारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आज त्याचं लोकार्पण सोहळा जो आहे तो आमदार रोहित पवारांच्या हस्ते पार पडणार होता. मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना मज्जाव केलेला आहे आत जाण्यासाठी आणि अखेर रोहित पवार जे आहे आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी दाखल झाले आहे. सध्या पोलीस आणि या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता या ठिकाणी बाचाबाची सुरू होती. अखेर रोहित पवार यांनी गेटवरती या ठिकाणी चढून एक भीत जी आहे ती पत्रकारांच्या समवेत भीत जी आहे ती कापलेली आहे आणि या ठिकाणी एकच गोंधळ जो आहे तो बघायला मिळाला होता. कुठेतरी ह्या एसआरपीएफच्या केंद्रावरून आता राजकारण जे आहे कर्जत जामखेडचं ते टाकू लागलेलं आहे. रोहित पवारांनी ट्विट देखील केलं होतं. यानंतर आमदार राम शिंदे आहे त्यांच्यावर देखील निशाणा साधला होता आणि आता सध्या त्या ठिकाणी सगळा गोंधळ जो आहे तो बघायला मिळतो आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे त्या या केंद्राच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलीस प्रशासनाने रोहित पवारांना जाण्यापासून मज्जाव केलेला आहे. त्यामुळे आता एकच गोंधळ जो आहे या ठिकाणी बघायला मिळाला आहे. काही वेळापूर्वी झटापटी देखील झाली होती, मात्र अखेर रोहित पवार. धन्यवाद कुणाल एकूणच माहितीबद्दल. त्या प्रशासनाचा विरोध झुगारत रोहित पवारांनी फीत कापत याचं उद्घाटन झाल्याचं जाहीर केलंय. यात पुढल्या बातम्यांकडे. अक्षय शिंदे एन्काउंटरचा तपास करणारं सीआयडीचं पथक कळवा रुग्णालयामध्ये दाखल झालंय. पोलिसांची चौकशी केल्यानंतर आज टीम कळवा रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे. एन्काउंटर झाल्यानंतर अक्षय शिंदेला याच रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं. कळवा रुग्णालयामध्ये आता सीआयडीकडून चौकशी सुरू आहे.